नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत खमंग, पौष्टिक आणि जिभेवर ठेवताच विरघळणारे लाडू। डाळीचे लाडू तर आपण नेहमीच खातो, पण हिरव्या मुगाचे हे लाडू पचायला हलके आणि आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतात। हे लाडू उन्हाळ्यात रोज एक जरी खाल्ला तरी बॉडीला थंड ठेवते व एनर्जीवर्धक असतात। यामध्ये आपण ना साखर वापरणार आहोत ना गूळ वापरणार आहोत। या लाडूमध्ये खूप सारे प्रोटीन्स, आयरन्स, विटॅमिन्स असतात। चला तर आता जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी हिरवे मूग घेतलेले आहेत, हे पहा 185 ग्राम मूग घेतलेले आहेत, म्हणजे 1 वाटी आहे। याला आपण आता स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि आता धुवायचे आहे। स्वच्छ 2-3 वेळा आपल्याला त्याला धुवून काढायचं आहे। इथे मी आता पाणी घेते, हे पहा याला मी आता 2-3 वेळा धुवून घेते। धुवून मी एका स्ट्रेनरमध्ये काढलेलं आहे, चाळणे ती काढू शकता आणि पूर्ण पाणी नितळवून याला आता सुकवून घ्यायचं आहे। पंख्याच्या हवेला एका कॉटनच्या कपड्यावर सुकवून घ्यायचं किंवा पुसून घेऊ शकता व्यवस्थित कॉटनच्या कपड्याने। आता हे नितळलेलं आहे, हे पहा पाणी पूर्ण नितळलेलं आहे, हे पहा। आता याला पुसून घेणार आहे, चांगलं एकदम कोरडे करून घ्यायचं आहे, नाहीतर तुम्ही असंच पंख्याच्या हवेखाली सुकवून घेऊ शकता। हे पहा मूग चांगले सुकवून घ्यायचे, हे पहा असे टाकले तर दिसतात ना, असे सुकवून घ्यायचे, पाणी बिलकुल राहिलं नाही पाहिजे। पुढली प्रोसेस पाहूया। इथं मी कढई चढवलेली आहे, आपल्याला मूग भाजून घ्यायचे आहेत। मूग असे सतत हलवत राहायचे आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची, खूप मोठ्या गॅसवर भाजायचे नाही। मूग असे भाजले ना त्याला एकदम हलकापणा येतो, मूग एकदम हलके होतात। कलरही चेंज होऊन द्यायचा नाही। मूग भाजले की लाडू एकदम हलके आणि मऊ होतात, टेक्स्चरही छान येते त्यामुळे मूग भाजून व्यवस्थित घ्यायचे छान आणि कलरही चेंज होऊन द्यायचा नाही। हे पहा हलके हलकी खुशबू यायला लागलेले आहे आणि चांगले भाजलेले आहेत, एकदम हलके झाले आहेत। आता हे थंड होऊन द्यायचे, मी गॅस बंद केलेला आहे। हे पहा मूग आता थंड झालेले आहेत। याला आपण आता मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यात मी आता काढून घेतलेले आहेत आणि 2 वेलच्या घेतलेल्या आहेत। तुमच्याजवळ वेलची पावडर असली तरी घालू शकता। आता याला आपण फिसून घेणार आहोत, जास्त बारीक पावडरी करायची नाही आणि जास्त दरदरी ठेवायची नाही, अशी बारीक करून घेणार आहोत। आता इथे घ्यायचं आहे एक भांडं आणि हे पहा मी पावडरही नाही आणि जास्त मोठी ठेवलेली नाही, अशी करून घेतलेली आहे। इथे मी आता बदाम कट करून घेतलेले आहेत, त्याला आता असेच भाजून घ्यायचे आहेत। जास्त घेतला नाही, उन्हाळा आहे त्यामुळे एकदम थोडे घेतलेले। याच्यात तुम्ही काजूही घेऊ शकता, मी फक्त बदाम एकदम थोडेसे घेतलेले आहेत। असेच गरम करणार आहे याला आता, म्हणजे भाजून घेणार आहे। आणि हे लाडू खूपच छान बनतात। मुलं हॉस्टेलला असतील तर त्यांनाही तुम्ही बनवून देऊ शकता। जी टिकतात ती जास्त दिवस, एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। आतून डाळ ही व्यवस्थित भाजली जाते मूग भाजताना, त्यामुळे कमी गॅसवर एकदम चांगलं भाजून घ्यायचं। मुगाचा कलरही चेंज होऊन द्यायचा नाही, हलके एकदम छान लाडू बनतात, अतिशय पौष्टिक लाडू आहेत। इथे आता मी भाजून घेतलेला आहे, गॅस बंद केलेला आहे। चला तर आपण आता ती पावडर बनवून घेतलेली आहे ना, त्याच्यातच मिक्स करायचं आहे याला। इथे मी आता काळी मिरी असतात ना, ते पाव चमच्याला कमीच आहे। हे पहा पावडर याच्यात घालणार आहे, खूप छान स्वाद येतो, एकदा घालून पहा। तर याच्यात आपण ना गूळ घालणार आहोत ना साखर घालणार आहोत, गरमी आहे त्याच्यामुळे। मी इथे हे पहा खडीसाखर घेतलेली आहे, थोडीशी बारीक करून घेतलेली आहे। आता याला मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे। ही पावडर मूग आपले 180 ग्रॅम होते, त्याच्यामुळे मी ही
125 ग्रॅम खडीसाखर घेतलेली आहे. तुम्हाला गोड जसे आवडेल तसे कमी जास्त करू शकता. खडीसाखर मी बारीक करून घेतलेली आहे. तर याच्यात मिक्स करून घ्यायचे. जसं गोड आवडेल तसं करू शकता. खडीसाखर आपल्या शरीराला थंडावा देते आणि उन्हाळ्यात खूपच फायदेकारी असते. त्यामुळे खडीसाखर घालून हे लाडू बनवलेले अतिशय थंड, शरीराला थंडावा देणारे असणार आहेत. एवढी मी घातलेली आहे. आधी मिक्स करायचं आहे व्यवस्थित याला. ते आता मी तूप पागळवून घेतलेलं आहे. लागेल तसे घालायचे आहे. वाटी मूग होते म्हटल्यानंतर मी अर्धी ते पाऊण वाटी तूप पागळवून घ्यायचे आहे आणि हे सगळं मिक्स करायचे. व्यवस्थितच मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा तुम्ही हे लाडू खाल्ले ना तर खातच राहाल. इतके पौष्टिक आणि छान, चवीला अप्रतिम बनतात. व्यवस्थित दोन्ही हाताने वाटलेस असे मिक्स करून घ्या. लागेल तसेच तूप घालायचे आहे. आपण जर पीठ भाजले असते ना याचे तर त्याला जास्त तूप लागलं असते. हे पहा, एवढे तूप आता याला भरपूर झालेलं आहे. आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते याला, म्हणजे याचे लाडू चांगले वळले जातील. हे पहा, मिक्स मी छान करून घेतलेलं आहे. आता आपण लाडू बांधूया. जास्त मोठे बांधणार नाही आणि जास्त लहानही बांधणार नाही. एकदम गोल आणि छान बनतात लाडू. असे बनतात, खूप छान बनतात. हे पहा, योग्य प्रमाण असले की लाडू बिघडणारही नाहीत, छानच बनतील. मग एकसारखे बनवायचे असतील तर एखादा तुम्ही चमचा मोठा किंवा छोटीशी पळी वापरू शकता. त्या हिशोबाने थोडे थोडे घेऊन एकसारखे लाडू बांधले जातात. चला, असेच आपण आता सर्व बनवून घेऊया. तर तयार आहेत आपले पौष्टिक आणि हेल्दी मुगाचे लाडू. हे लाडू तुम्ही महिनाभर डब्यात स्टोअर करून ठेवू शकता आणि हे लाडू खूपच छान आहेत आणि पौष्टिकही आहेत. खायला तेवढेच टेस्टी आहेत. नक्की ट्राय करून पहा आणि ही रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका रेसिपी कशी झाली आहे ती. आणि माझे स्वयंपाकघर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.